नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजेवर. तर आता मी आहे माळशेज घाटामध्ये आणि तुम्ही पाहतच आहात पावसाची सुरुवात झालेली आहे आणि जे क्लायमेट झालेलं आहे इकडे घाटामध्ये खूप प्रसन्न झालं आहे. एकदम असं थांबून एन्जॉय करावं असं वाटतो. पण अजून वॉटरफॉल वगैरे चालू झालेले नाहीये. तेव्हा इथे लेफ्ट साईडला खूप मोठा वॉटरफॉल असतो हा, आणि जी दुकानं आहेत ते जे शॉप असतात छोटी मोठी त्यांची तयारी चालू झाली. ॲक्च्युली त्यांना हे 2-3 महिने जे असतात जे पावसाळ्यातले, ज्यावेळी पर्यटक या ठिकाणी येतात भरपूर, त्यामध्ये त्यांचं चांगला बिझनेस होतो आणि प्रत्येक वर्षी ते असे शॉप्स लावतात. लास्ट इयरला थोडासा रोडचं काम चालू होतं, त्यामुळं फारसे पर्यटक या ठिकाणी आले नाही. तर यावर्षी येतील, कारण रोडचं काम झालेलं आहे. पण रोडचं काम झालंय तर त्याचा जरा दुरुपयोग होत आहे असं वाटतंय मला, कारण एवढे ऍक्सिडेंट होतात या रोडवर, काय त्याला प्रमाणच राहिलेलं नाही. आधी कधी एवढे ऍक्सिडेंट झाले नाहीत. म्हणजे आता रिसेंटली ही उदापूरची घटना घ्या किंवा टोकावडेला बस पलटी झाली काल. म्हणजे हे मी तुम्हाला 2-3 दिवसाच्याच ज्या गोष्टी आहेत त्याच सांगतोय. 2-3 दिवसात ज्या घडल्या त्याच्या आधी स्कॉर्पिओ बसचा ऍक्सिडेंट असेल, पुन्हा ओतूर या ठिकाणी झालेलं बसचा ऍक्सिडेंट असेल. म्हणजे घाटामध्ये आता टोकावड्यामध्ये ती बस जी हे झाली ती, म्हणजे तुम्हाला रोड चांगला दिलाय, चांगला केलाय, तर मग याचा अर्थ असा नाही की तुमचं वेगावर भान राहणार नाही. कारण बसवाल्यांचे भरपूर ऍक्सिडेंट बसवाल्यांचेच झालेले आहेत. तर मग कधी कधी प्रश्न समोर येतो की बसवाल्यांवर बसवाल्यांना आपण सुरक्षेच्या दृष्टीने पाहायचो आधी की बसमधील प्रवास सुरक्षित प्रवास, पण आता तसं राहिलेलं नाहीये. किंवा मागे ती मुरमाडच्या तिथे घडलेली इको गाडीची घटना असेल. म्हणजे मला सांगायचं हे की रोड चांगला झाला याचा अर्थ तुम्ही जर वेगावर तुमच्या कंट्रोल ठेवत नसाल तर मग उपयोग नाही. रोड चांगला झाला, प्रवास वाचतोय, वेळ वाचतोय, हे मान्य आहे, पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही वेग इकडे लँडस्लाइड पण झालंय. आत्ताचं कालचं परवाच आहे आणि थोडासा हलका पाऊस झालेला आहे. हे सुरुवातीचे जे दिवस असतात ना, इकडे फार लँडस्लायडिंग वगैरे होतं, कारण खडक तापलेला असतो आणि त्यामध्ये पाऊस आला की तडकला जातो तो गरम झालेला. तशीच घटना कदाचित इकडे होत असेल. असो, पण हा, तर बस एवढ्या बस भरपूर चालतात या रूटवर आणि भरपूर गर्दी असते प्रवाशांची. आता त्या काल जी बस पलटी झाली टोकावड्या, ती CNG बस होती आणि दुसरी गोष्ट 40 प्रवासी होते तिच्यामध्ये. आता तुम्ही सांगा, देवाकृपेने काही दुःखद घटना घडली नाही किंवा कुणाला काही दुखापत झाली नाही. पण हेच ना, आता त्या दिवशी ब्रेक फेल झाले इकडे बसचे घाटामध्ये. तर ते ड्रायव्हरनी हे केलं, ड्रायव्हर चांगले होते म्हणून त्यांनी ती बस अशा ठिकाणी गाडी चढवली की ज्या ठिकाणावर गाडी थांबेल आणि ते प्रवासी सुखरूप खाली उतरले. तर ते ह्या ज्या घटना सांगतो मी, या 2-3 दिवसात किंवा या आठवड्यामध्ये झालेल्या घटना आहेत या. म्हणजे फारचा जुना जर हे केला रोड झाल्यापासून तर खूप घटना घडलेल्या आहेत. पण मग तुम्ही एक सांगायचं, मी नेहमीच सांगतो, प्रवासावर वेगावर कंट्रोल ठेवा, वेगावर कंट्रोल ठेवा. त्याचं कारणच हे, कारण रोड चांगला झालेला आहे. इकडे एक गाडी चालवताना भान राहत नाही. माझ्या बाबतीत सुद्धा होतं. मी कधी 70, 80, 90चा स्पीड क्रॉस होतो
ते मला कळत नाही. पण आता एक माझं नेहमी म्हणजे रोडचं जे झालेलं काम आहे त्याच्यामुळं मला थोडं गाडी वेगात चाललेली वाटते, त्यावेळी मी कंट्रोल करतो, मी कमी वेग ठेवतो. हे आपण करू शकतो, पण बसवाले असतील किंवा आणि कोणी बाईकवाले एक हे नाही राहिलेला, वेगावर कंट्रोल राहत नाही आणि मग बरे ॲक्सिडेंट होतात. हे सांगायचं की वेगावर कंट्रोल ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण एक क्षण असतो, एक काही सेकंदाचा तो काळ असतो, त्या सेकंदात काय होऊन जातं कळत नाही. त्यामुळं जास्त मी बोलणार नाही यावर. माझं फक्त हेच म्हणणं आहे की तुम्ही वेगावर कंट्रोल ठेवा. आपल्यामुळं दुसऱ्याला देखील त्रास होतो. आता समोरचा देखील, जर तुम्हाला तुमची गाडी स्पीडमध्ये असेल आणि समोरचा व्यवस्थित चालत असेल तर त्याला पण तुमच्यामुळे ॲक्सिडेंट होतो त्याचा पण. आणि त्यामध्ये मी तुम्हाला रिसेंटली आपली बसची इकोची जी घटना घडली होती त्यावेळी सांगितलं होतं. एक माणूस जातो म्हणजे एक माणसामागे भरपूर कुटुंब त्याच्यावर अवलंबून असतं, भरपूर गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. जे पूर्ण सोपं नाही आहे. तुम्ही जरा थोडासा विचार करा. बाकी निसर्ग सौंदर्य पहा घाटातलं. आता त्या विषयावर बोलत नाही जास्त मी, कारण भरपूर कमेंट अशा होत्या की तुम्ही ॲक्सिडेंट बाबत भरपूर बोलता. पण मला माहिती आहे, कारण मी पहिल्यापासून जे बोलत आलो त्याचं कारण हे होतं की रोड चांगला झाला आहे आणि त्याच्यावर मला माहिती होतं 100% की वेगावर कंट्रोल राहणार नाही आहे लोकांचा, आणि तेच होतं आहे. म्हणून मी सुरुवातीपासून सांगत होतो की वेगावर कंट्रोल ठेवा. शासन असं बोलत आहे म्हणजे रोड चांगला करून दिलाय तर रोड ॲक्सिडेंट कमी व्हायला पाहिजे होती, दुर्घटना, पण ते प्रमाण वाढलेलं आहे. मग ते जुना रोड चांगला होता असं वाटायला लागलंय. म्हणजे हा रोड पहा, याच्यावर एक 50च्या पुढे जात नाही माणूस, कारण काय वळणं आहेत आणि छोटा रोड आहे. आणि आता रोड मोठा झालाय तर तिथं सुमार राहत नाही. मग रोड मोठे झालेले हे चुकीचं आहे की चांगलं आहे हे तुम्हीच ठरवा आता. तर हो, आता घाटामध्ये यावेळी घाटात थोडंसं चॅलेंज राहणार आहे की पावसाळ्यात काय प्रमाण कसा राहतोय घाट काय. कारण ट्रॅफिक तर होणार नाही घाटात, कारण हे साईड पट्ट्या वगैरे मोठ्या केलेल्या आहेत. पर्यटक येतात त्यावेळी गाड्या पार्क करतात रोडवर वगैरे. तर त्याच्यामुळे आता पिकअप गेली. पिकअपवरून असं आठवलं, एक ओतूरची गाडी होती पिकअप, डुंबरे सरनेम आहे त्यांचं. तर ते या गाडीवर, या रोडवर असं नागिन डान्स करत चालले होते. म्हणजे तो व्हिडिओ मी इथे दाखवतो तुम्हाला. लेफ्ट साईडचं पूर्ण एक चाक असं व्हील वर हवेत होतं, पुन्हा राईट साईडचं हवेत. हे अशा प्रकारचं तुम्ही जर करत असाल तर मग तुमच्यामुळं सगळ्याच पिकअपवाल्यांना नावं ठेवली जातात, किंवा त्याच्या मागे ज्या गाड्या असतील त्यांना ओव्हरटेक करायला प्रॉब्लेम. जाऊ की नाही, आता समोर जर असा तो नागिन डान्स करतोय, आपण त्याला ओव्हरटेक करायचं की नाही असं पण म्हणजे भरपूर आहे. आणि अशा वेळी जर गाडी पलटी वगैरे झाली तर तुम्ही ड्रायव्हर लोक आहेत, जे पिकअपवर असतात ते ड्रायव्हर लोक असतात, ओनर वेगळेच असतात, कधी कधी ओनर देखील असतात. पण मग तुम्ही तुमची पिकअप आहे म्हणून तुम्ही असं करायचं हे चुकीचं आहे. ते काय करू नका. त्याला पकडलं, त्याची गाडी जप्त केली म्हणजे ह्या घटना होतातच. आणि तुम्ही करताय वर सोशल मीडियावर टाकून तुम्ही काय म्हणजे लोकांना काय संदेश देतायत, हा एक प्रश्न तिथं निर्माण होतो. तर असं करत जाऊ नका, कारण तुमच्यामुळे देखील दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतो, हे सांगायचं मला. बाकी घाटात छान रोड आहे एकदम. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून सांगा की काय या ज्या रिसेंटली ॲक्सिडेंट असतील किंवा
किंवा ह्या अशा घटना घडतात आहेत घाटावर, किंवा आता आपण विरार जो बडोदरा हायवे, बडोदरा JNPT विरार एक्सप्रेसवे, त्याच्यावर देखील आज व्हिडिओ बनवणार आहे मी. आत्ता 1-2 दिवसात BMW कारचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, ते देखील बोलणार आहे मी, पण तो त्या हायवेवर गेल्यावर सांगेल. आता रिसेंटली आपण माळशेज घाटावर बोलू की घाट हे एकदम छान झालेला आहे रोड. घाटात तर काय कुठं तुम्हाला त्रास नाही आहे, पण कधी कधी वाटतं हा छोटा रोडच चांगला होता, याने थोडंसं वेळ लागायचा, पण सावकाश जात होत्या गाड्या सर्व. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर काळजी घ्या मित्रांनो, कारण काय आयुष्य फार छोटं आहे, आणि छोट्या आयुष्यात तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल किंवा म्हणजे एक वेगात गाडी चालवणं वगैरे असेल, ह्या ते करू नका. कारण काय, हा आता घाट समाप्त, इकडे घाट संपलेला आहे. आता नवीन रोड चालू होईल. हे आलं राईट साईडला सावर्णे गाव. अजून चांगला पाऊस चालू झालेला नाहीये, पण आता सुरुवात झाली. हा सुरुवातीचा पाऊस आहे, आणि सुरुवातीचे जे 1-2 महिने असतात घाटामध्ये ते फार रिस्की असतात. ते का मी या आधीचे आपले व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये सांगितलेलं आहे. एक थोडक्यात सांगतो, कारण जे लँडस्लायडिंगचं प्रमाण असतं ते सुरुवातीच्या पावसात महिन्याभराच्या ते लँडस्लायडिंग वगैरे होत असतं भरपूर, कारण पहिलाच पाऊस असतो. नंतर एकदा पाऊस रेग्युलर मोठ्या प्रमाणात चालू झाल्यावर नंतर होत नाही. पण ज्यावेळी खूपच भयंकर पाऊस येतो त्यावेळी देखील लँडस्लायडिंग होतं. पण सुरुवातीचा एखादा महिना पाऊस चालू झाल्यानंतर एखादा महिना थोडा रिस्की असतो, ती थोडी काळजी घ्या. बाकी नवीन रोड